आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे दोघंही एकत्रित अमित शहा यांना भेटल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही रणनीतीतले पुढचे टप्पे ठरवण्यासाठी बैठक असावी अशी माहिती दिल्लीतल्या सूत्रांनी दिली आहे। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय नेमकं झालं या बैठकीत, काही सांगितलंय सूत्रांनी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी एक अत्यंत महत्त्वाची भेट घेतली। या भेटीमध्ये खास करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका याशिवाय मुंबई ईस्ट जी आहे ज्यामध्ये जी निवडणूक आहे पोटनिवडणूक त्या संदर्भात देखील विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। कारण की पोटनिवडणूक ही अतिशय महत्त्वाची मानली जात आहे। ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि सोबतच पोटनिवडणूक या दोन्ही निवडणुका अत्यंत गांभीर्याने घेतलेल्या आहेत। त्याच मुद्द्यावर या बैठकीत चर्चा सूत्रांनी माहिती दिली आहे। सोबतच महाराष्ट्रामध्ये अमित शहा यांचा दौरा कसा आखता येईल या संदर्भात देखील बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाची भेट मानली जाते। राजकीय दृष्टिकोनातून जर बघितलं, ज्या पद्धतीने कालचा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे गट असो किंवा उद्धव ठाकरे गट असो यांचं जे शक्ती प्रदर्शन झालं, त्या शक्ती प्रदर्शनानंतर ही अत्यंत महत्त्वाची भेट मानली जाते। मिलिंद। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। दसरा मेळाव्याच्या नंतर आता शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाला? या चिन्हासाठीच ठाकरे आणि शिंदे समर्थक आमने सामने आलेत। पक्षचिन्ह देण्यासाठी शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे अर्ज केलाय, तसंच यावर तात्काळ सुनावणी घ्यावी अशी विनंती केली आहे। उद्धव ठाकरे गटानं मात्र अजूनही कागदपत्र सादर केलेली नाहीत। त्यामुळे ठाकरे गट जाणून बुजून वेळ काढत असल्याचं शिंदे गटाच्या अर्जात नमूद करण्यात आलंय। काही मुद्द्यांवर नजर टाकूया। शिंदे समर्थकांनी निवडणूक आयोगाला जे प्रतिज्ञापत्र सादर केलंय त्यात असं म्हटलंय की शिंदे गटाकडे 40 आमदार आहेत, 12 खासदार आहेत, तर ठाकरे गटानं असं कोणतंही प्रतिज्ञापत्र अद्याप दिलेलं नाही। शिंदे गटानं म्हटलंय पक्षाचे सदस्य आहेत 1,66,746, तर राज्य प्रभारी आहेत 11। ठाकरे गटाचे अशी प्रतिज्ञापत्र बहुधा आलेली नाहीत। तिकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात चिन्हावरून रस्सीखेच सुरू झाले। निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर दोन्ही गटांनी प्लॅन बी सुद्धा तयार केलाय। शिंदे गटाकडून तलवार तर ठाकरे गटाकडून गदा चिन्हाचा दावा केला जाऊ शकतो। दसरा मेळाव्यात शिंदे गटाकडून तलवार तर ठाकरे गटाकडून गदा दाखवण्यात आली होती। निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता अधिक आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। शिवसेनेतल्या फुटीनंतर खरी शिवसेना कोणाची हा राजकीय वाद सुरू आहे। शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरून याविषयीची उत्सुकता वाढली होती आणि याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोलाही लगावलाय। पाहूयात एक खास रिपोर्ट। शिवसेनेवरून राजकीय कलगीतुरा। एकनाथ शिंदेंचीच खरी शिवसेना। एकनाथजी शिंदे साहेबांचा फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। खरी शिवसेना एकनाथराव शिंदेजींचीच। दसरा मेळाव्यानंतर दावे प्रतिदावे। शिवसेना आणि शिंदे समर्थकांच्या दसरा मेळाव्यानंतर दावे प्रतिदाव्यांचा सिलसिला सुरू झालेला आहे। खरी शिवसेना कुणाची या वादात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे समर्थकांची पाठराखण करताना उद्धव ठाकरेंना डिवचलंय आणि त्यामुळेच या वादाला तोंड फुटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचं अभिनंदन करेन की काल त्यांनी हे दाखवून दिलं खरी शिवसेना कोणती। मुंबई MMR रिजन आणि उर्वरित महाराष्ट्रातनं लोक आले होते, त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना एकनाथराव शिंदेजींचीच हे कालच्या मेळाव्याने प्रस्थापित करून दाखवलंय। यंदाचा दसरा मेळावा
हा शिवसेनेची परीक्षा पाहणारा होता, कारण शिंदे समर्थकांच्या बंडखोरीनंतर हा पहिलाच दसरा मेळावा होता. तसंच शिवसेनेप्रमाणेच शिंदे समर्थकांनी सुद्धा दसरा मेळावा आयोजित केल्यामुळं अवघ्या राज्याचं लक्ष या दोन्ही दसरा मेळाव्यांकडे लागलेलं होतं. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिंदे समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून विचार ऐकण्याच्या करता दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिवाजी पार्कला यायचे. त्याच्यात काही पिढ्या आहेत, काही पिढ्या पुढच्या आहेत. ते ऐकायलाही पण इकडं लोक आलेली होती. सेना भवन पासूनची गर्दी ती अगदी महापौरांच्या बंगल्यापर्यंत मधला सगळा तुडुंब पॅक होतं. आता जो ड्रोननी बघितलेला तुम्हीच पाठवले आहेत, ती गर्दी बघता आम्हाला फक्त एवढंच समाधान आहे. गर्दीचे आकडे किती, त्याच्या 7 प्रतिसाद किती दिला, लोक उत्साही कसे होते, स्वतः पायी चालत किती जण आले. दसरा मेळाव्यात कोण बाजी मारणार याची गेल्या 2 आठवड्यांपासून राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू होती. आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे समर्थकांकडून केला जात आहे आणि त्यामुळेच यंदाच्या दसरा मेळाव्याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झालेली होती. मात्र आता दसरा मेळाव्यावरून राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईमध्ये काल शिवसेनेचे 2 मेळावे आयोजित करण्यात आले होते. या दोन्ही मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परस्परांवर जोरदार टीका केली. दोन्ही मेळाव्यात मोठ्या प्रमाणात गर्दीही पाहायला मिळाली. या मेळाव्यांच्याकडे सामाजिक संस्थांचं सुद्धा लक्ष लागलं होतं. ठाकरे आणि शिंदेंच्या मेळाव्यात आवाज कुणाचा हे देखील मोजण्यात आलं. आवाज फाउंडेशनने या मेळाव्यांच्या आवाजाची मोजणी केली. या मोजणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात आवाजाची मर्यादा ही 101.6 डेसिबलपर्यंत नोंदवली गेली. तर BKCत जो शिंदे गटाचा मेळावा झाला होता त्यात जास्तीत जास्त आवाज हा 88 डेसिबल इतका नोंदवला गेला. नेत्यांनी केलेल्या भाषणात सगळ्यात जास्त आवाज नोंदवला गेला त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांच्या भाषणाच्या वेळी. त्यांच्या भाषणाचा आवाज 97 डेसिबलपर्यंत पोहोचला होता. तर शिंदे समर्थक खासदार धैर्यशील माने यांच्या भाषणाचा आवाज 88.5 डेसिबल इतका नोंदवला गेला. शिवाजी पार्क पे 101.6 हाईएस्ट नॉइज लेवल थी. रास्ते पे बाहर जहाँ के लोग ड्रम बजा रहे थे, नेक्स्ट टू स्कूल जो कि वो बाजू में है. और BKC पे हाईएस्ट नॉइज लेवल था 88.6, क्योंकि BKC में ऐसे रेजिडेंशियल बिल्डिंग्स नहीं हैं जहाँ के नॉइज एको हो. बट दोनों भी वायलेट किए हैं जो नॉइज पोल्यूशन रूल्स हैं. और ये जो लेवल्स हैं काफ़ी ऊंचे हैं. तिकडे उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याचं सत्ताधाऱ्यांनी विश्लेषण सुरू केलं आहे. उद्धव ठाकरे यांचं यावेळचं भाषण म्हणजे टोमणे सभाच होती असा आरोप भाजपनं केलाय. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात त्यांच्या नेहमीच्या ठेवणीतले शब्द कायम होते, फक्त काही नवे शब्द समाविष्ट झाले होते असा टोला भाजपनं लगावला. बाप चोरणारी अवलाद, बाप मंत्री, कार्ट खासदार, हे कटाप्पा खोकासूर आहे. तुम्ही ही डुकरं पाळायची. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात त्यांच्या ठेवणीतल्या शब्दांचा अक्षरशः पाऊस पडला. भारतीय जनता पक्षाने पाठीत वार केला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांसाठी हे शब्द पहिल्यांदाच वापरले नाही. यापूर्वी झालेल्या प्रत्येक सभांमध्ये उद्धव ठाकरेंनी याच विशेषणांचा वापर केला होता. काय सलून काढलं तुम्ही केसेस काढायचं? काय उद्योगधंदा नाही दुसरं तुमच्याकडे? आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुकरं पाळायची, हे नाही चालणार. शिवाजी पार्कवर टोमणे ऐकायला मिळतील हा विरोधकांचा अंदाज उद्धव ठाकरेंनी खरा ठरवला. बाप चोरणारी अवलाद, काय ड्युटा कार्ट माझ्या जन्माला आलं, हे माझ्याऐवजी दुसऱ्याच्या वडिलांचं नाव होतं. उद्धव ठाकरेंनी त्यांचा स्क्रिप्ट रायटर बदलावा असा टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला. त्यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे. तेच ते किती वा ती स्क्रिप्ट. तुमच्या रायटरला क्रिएटिव्हिटी करायला सांगा, नाहीतर नवीन रायटर आणा. पण आम्हाला कंटाळा आला हो हे ऐकून. शिवाजी पार्कवर शिवसैनिक विचारांचं सोनं लुटायला आले होते की टोमणे ऐकायला अशा शब्दात मनसेनं खिल्ली उडवली. आम्ही रस्ते चांगले देऊ किंवा खड्ड्यांची समस्या काय आहे किंवा मुंबईची तुंबई कशी होते, काहीही देणं घेणं नाही.
गद्दार, खंजीर, खोके याच्या व्यतिरिक्त काय त्या मेळाव्यात होतं मला कळलं नाही. देवेंद्र फडणवीसांनी टीका केली म्हटल्यानंतर शिवसेनेनंही त्यांच्यावर आरोप केले. उद्धवजींना स्क्रिप्टची गरजच नाही लागत, कारण ते पक्षप्रमुख आहेत. त्यांची नाळ सगळ्यांशी जोडली गेलेली आहे. स्क्रिप्ट कालची खाली वाकून जेव्हा बोलत होते 1.5 तासाच्या वाद, एकदा पण लोकांना सामोरे नाही गेले. ती स्क्रिप्ट होती आणि तुमचे 50 लोक बसले होते, ची पक्की माहिती आहे की 50 लोक प्रत्येक वाक्याला लिहित होते. उद्धव ठाकरेंच्या भाषणात सत्ताधाऱ्यांनी नाविन्य शोधण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात विशेषणं तीच ठेवली, फक्त काही शब्दांची त्यात भर पडली आहे. सुष्मिता भदाणे आणि विशाल पाटीलसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तिकडे शिवसेना भाजप युतीचा काडीमोड होऊन साधारण 2.5 वर्षांचा कालावधी उलटला. मात्र युती का तुटली यावरूनचं कवित्व अद्यापही सुरूच आहे. 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद अशी सत्तेची वाटणी झाली होती, असं उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात पुन्हा एकदा शपथेवर सांगितलं. आणि त्यामुळेच युतीच्या सत्तेच्या वाटणीवरून दावे प्रतिदावे यांचा सिलसिला पुन्हा सुरू झालाय. उद्धव ठाकरेंची शिवतीर्थावर शपथ. हे मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन शिवराच्या साक्षीने तुम्हाला सांगतोय. सत्ता वाटपाच्या त्या वचनाची पुन्हा चर्चा. आता जे तुम्ही केलं ते तेव्हा का नाही केलं, सन्मानाने का नाही केलं? युतीच्या सत्ता फॉर्म्युल्याचं सत्य काय? शिवसेना भाजप युतीत काडीमोड होऊन जवळपास 2.5 वर्षांचा कालावधी लोटलाय. मात्र अद्यापही त्यावरून एकमेकांवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यात दोन्ही बाजूचे नेते मागे नाहीत. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा युतीतील सत्ता वाटपाचा फॉर्म्युला चर्चेत आलाय. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून शपथेवर त्याचा पुनरुच्चार केला. शिवरायाच्या साक्षीने माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन तुमच्या समोर सांगतोय की जे मी बोलतोय ते तसं ठरलं होतं. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ वाटून घ्यायचा हे ठरलं होतं. हे मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन शिवरायाच्या साक्षीने तुम्हाला सांगतोय. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजप युतीत मिठाचा खडा पडला. भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री पदाचा दिलेला शब्द फिरवल्यामुळे युती तुटल्याचा दावा शिवसेनेकडून आजही केला जातोय. तर असं कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचं भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. आता शपथ घेऊन सांगता, आधी एखाद्या व्यासपीठावर भाषण चालू असताना प्रचाराच्या वेळी जर ते सांगितलं असतं तर लोकांना पटलं असतं. आता तुम्ही शब्द खा का देवावर हात ठेवा, लोकांना पटणार नाही, लोकांना अजिबात पटणार नाही. कारण काही गोष्टीमधला साक्षीदार मी पण आहे त्यावेळेला. आणि म्हणून मला असं वाटतं की आता तुमच्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. खरं तर शिवसेना भाजप युती का तुटली यावर दोन्ही बाजूनं दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र खरंच असा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला होता का? आणि तसा शब्द दिला नसेल तर युती का तुटली याचं सत्य केवळ भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनाच माहिती आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना कुणाची यावरून शिंदे आणि ठाकरे समर्थकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या राजकीय सामन्यात बुधवारचा दसरा मेळावा जो झाला त्यात एकनाथ शिंदे यांनी जोरदार सिक्सर मारला. शिंदेंच्या दसरा मेळाव्यात ठाकरे कुटुंबातील 1 नाही 2 नाही तर 3 सदस्यांच्या उपस्थितीनं ठाकरे कुटुंबातील भाऊबंदकी चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंचे भाऊ शिंदेंसोबत. जयदेव ठाकरे शिंदेंच्या मेळाव्यात. स्मिता ठाकरे, निहार ठाकरेंचाही पाठिंबा. ठाकरे कुटुंबातील भाऊबंदकी चव्हाट्यावर. एकीकडे उद्धव ठाकरे त्यांचा शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी धडपड करत असतानाच दसरा मेळाव्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी थेट ठाकरे कुटुंब त्यांच्याकडे वळवलं. उद्धव ठाकरेंचे भाऊ जयदेव ठाकरे, उद्धव ठाकरेंचे बंधू बिंदू माधव यांचे चिरंजीव निहार ठाकरे, जयदेव ठाकरेंच्या पहिल्या पत्नी स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला हजेरी लावली. जयदेव ठाकरेंनी केवळ हजेरीच लावली नाही तर एकनाथ शिंदेंना एकटे पाडू नका म्हणत त्यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरेंना एकटं पाडलं.
शिंदे एकनाथरावांनी खरोखर 2-4 भूमिका घेतल्या, त्या फार चांगल्या होत्या आणि त्या मला आवडल्या. आणि असा धडाडीचा माणूस आपल्या महाराष्ट्राला हवा आहे आणि म्हणून मी त्याच्या प्रेमासाठी आज आलेलो आहे इकडे. ठाकरे कुटुंबातील या सदस्यांच्या हजेरीनं सर्वांच्याच नजरा उंचावल्यात. जयदेव ठाकरेंच्या उघड पाठिंब्यानं पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबातील दुरावा उघड झालाय. उद्धव साहेबांची काय परिस्थिती आहे आपण काल बघितलं. सक्के भाऊ उद्धवजींना सोडून गेलेले आहेत. कोण आहे उद्धवजींबरोबर? चुलत भाऊही नाहीये. राजसाहेब सोडून गेले, जयदेवजी सोडून गेले, बिंदा ठाकरेंची मुलं ती सुद्धा सोडून गेली. यांचं फक्त हम दो आणि हमारे दो पुरतं मर्यादित आहे. कुठे गेली नाती? यांना नातेसंबंध जोडता येतं का? आधीच 40 आमदार, त्यानंतर 12 खासदार आणि हजारो कार्यकर्त्यांनी साथ सोडल्यानं उद्धव ठाकरे काहीसे एकाकी पडलेत. पण आता सख्या 2 भावांच्या कुटुंबानंही शिंदेंचा हात धरल्यानं ठाकरेंमधील भाऊबंदकीचा वाद चव्हाट्यावर आलाय. प्रत्येकाच्या घरामध्ये भाऊबंदकी चालते. बाळासाहेब असतानाच त्या भाऊबंदकीचा त्रास हा बाळासाहेबांना सुद्धा झालेला आपण पाहिला आहे. त्याच्यानंतर मी कुठल्याही गोष्टीत जाऊ इच्छित नाही, कारण ते ठाकरे घराणं आहे, जे बाळासाहेबांचं घराणं आहे. त्या बाळासाहेबांच्या घराण्याला आम्ही उच्च स्थानी नेहमी बघत आलेलो आहोत आणि ते बघणार आहोत. त्यामुळे त्या भाऊबंदकीमध्ये मी बोलणार नाही. परंतु त्या भाऊबंदकीचा आधार घेऊन जर शिंदे गट असं काही करत असतील तर ते लज्जास्पद आहे. जयदेव ठाकरे असो, निहार ठाकरे किंवा मग स्मिता ठाकरे, हे तिघेही मागील अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर होते. उद्धव ठाकरेंच्या सक्रिय झाल्यापासून शिवसेनेमध्ये त्यांना कधीच मानाचं स्थान मिळालं नाही. नेमकं हेच हेरून एकनाथ शिंदेंनी या ठाकरेंना त्यांच्या सोबत घेत उद्धव ठाकरेंना शह देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं आता शिंदे विरुद्ध ठाकरे या संघर्षात जयदेव, स्मिता आणि निहार हे 3 ठाकरे शिंदेंसाठी किती फायद्याचे ठरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे धक्के पे धक्का. तिकडे यदा यदा ही धर्मस्य म्हणजेच दुर्जनांचा विनाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो, भगवद्गीतेतील याच श्लोकाचा पत्रात उल्लेख करून शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा जोरदार समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदेंचा मुलगा रुद्रांश याचा भाषणात उल्लेख केला होता आणि त्याच उल्लेखावरून श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहिलंय. खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेलं भावनिक पत्र वाचून राज्यातील जनतेचे डोळे पाणावले. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी शिंदे कुटुंबावर टीका करताना त्यांच्या नातवाचाही उल्लेख केला. राजकारणातला त्यांचा हा पवित्रा नक्कीच चुकला होता. त्यामुळे श्रीकांत शिंदेंना पत्राच्या माध्यमातून त्यांचं दुःख व्यक्त करावं लागलं. त्यांनी पत्रात काय लिहिलं ते आता पाहूयात. माननीय श्री उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्रानं जे पाहिलं आणि तुमच्या तोंडून जे ऐकलं त्याची दखल घेऊन अत्यंत व्यथित मनानं आज तुम्हाला हे पत्र लिहितोय. हे पत्र आहे रुद्रांश श्रीकांत शिंदे या 1.5 वर्षाच्या निरागस चिमुकल्याच्या बापाचं. उद्धवजी, तुम्हाला आठवतंय का तुम्ही काल काय बोललात ते? उद्धवजी, तुम्हाला आठवतंय का माझ्या मुलाचा रुद्रांशचा उल्लेख तुम्ही कसा केलात ते? माझा उल्लेख तुम्ही कार्ट असा केला. चला ठीक आहे, तुमच्या कुवतीनुसार तुम्ही बोललात म्हणून सोडून दिला आम्ही. पण तुम्ही हद्दच केली. माझ्या रुद्रांशचा उल्लेख करून त्याचा नगरसेवक पदावर डोळा आहे असं वक्तव्य केलं तुम्ही. ज्या चिमुकल्याचं दुडूदुडू चालणं, त्याचं बोबडं बोलणं, हसणं खिदळणं हे देवाचं देणं आहे अशी आपली श्रद्धा आहे. त्याच्याविषयी एक राजकारणी माणूस असं कसं काय बोलू शकतो? हा प्रश्न त्याच्या आईला, आजीला पडलाय आणि त्याचं उत्तर माझ्याकडे नाही, तुमच्याकडे तरी आहे. तुम्ही तुमची पातळी सोडलेली असली तरी आम्ही सोडलेली नाही आणि सोडणारही नाही. म्हणूनच एक सांगतो, उद्धवजी, तुम्हीही पुढच्या काळात आजोबा व्हाल. तुमच्या लाडक्या नातवाचं, नातीचं कौतुक कराल. त्यांच्या डोळ्यांमधील निरागसता पाहून तुमचंही मन आनंदानं भरून जाईल.
कल्पना करा उद्धवजी, त्या तुमच्या नातवाबद्दल नातीबद्दल तुम्ही जे काल बोललात तसं कुणी बोललं तर काय अवस्था होईल तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची. देव करो मी तसं त्यांच्याबद्दल कुणी न बोलो ही माझी एका बापाची मनापासून सदिच्छा आहे. कळावे, डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, एक दुखावलेला बाप. याच पत्रात श्रीकांत शिंदेंनी भगवद्गीतेतला एक श्लोकही मांडलाय. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की पृथ्वीवर जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्म वाढतो त्यावेळी मी अवतार घेतो. सज्जन आणि साधूंचं संरक्षण करून पाप नष्ट करण्यासाठी, दुर्जन आणि पापींचा विनाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी प्रत्येक युगात अवतार घेऊन पृथ्वीवासियांचं कल्याण करतो. या श्लोकाच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे अधर्म वाढल्याचं एक प्रकारे दाखवून देताना दिसतात. मात्र श्रीकांत शिंदे नेमके कशामुळे दुखावले ते आता पाहूयात. पण काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री, कार्ट खासदार, कोणाचा आमदार, पुन्हा डोळे लावून बसले नातू नगरसेवक. अरे त्याला मोठा तर होऊ दे, शाळेत तर जाऊ रे, आत्ताच नगरसेवक. पण सगळं काही एकच माझ्याचकडे पाहिजे. उद्धव ठाकरेंनी नातवाला राजकारणात ओढल्यानं संतप्त झालेल्या एकनाथ शिंदेंनीही जाहीर भाषणात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. काय म्हणाले? मी मुख्यमंत्री, मुलगा म्हणजे श्रीकांत कार्ट, आणि खासदार, नातू नगरसेवक म्हणून आता पदासाठी डोळा लावून बसलाय. अरे एवढा बच्चू 1.5 वर्षाचा आहे तो, रुद्रांश. अरे त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अधःपतन सुरू झालं. कोणावर टीका करताय? त्या 1.5 वर्षाच्या बाळावर? अरे तुम्ही मुख्यमंत्री झाले, तुमचा मुलगा मंत्री झाला. आम्ही काय बोललो? एक मंत्री कोणतरी ग्रामीण भागातला झाला असता ना. राजकारणात वार आणि प्रतिवार होतच असतात. अशी टीका करताना घरातील चिमुरड्यांना राजकारणात ओढण्याची गरज नाही. मात्र उद्धव ठाकरेंनी रुद्रांशच्या आडून राजकीय वार केल्यानं श्रीकांत शिंदे व्यथित झाले आणि त्यामुळेच त्यांनी भावनिक पत्र लिहून दुखावलेल्या पित्यानं, अश्रूंनी ओथंबलेल्या डोळ्यांनी आणि व्यथित झालेल्या हातांनी हे पत्र लिहिलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी महाराष्ट्रात सुरू होते. विरोधकांची मोट बांधण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार महाराष्ट्रासह दक्षिण भारताचा दौरा करणार आहेत. शिवसेनेसह राज्यातल्या इतर पक्षाच्या नेत्यांची नितीश कुमार भेट घेणार आहेत. लोकसभेसाठी नितीश कुमार मैदानात. तिसऱ्या आघाडीला मिळेल का साथ? राष्ट्रीय निवडणुकीची महाराष्ट्रात मोर्चे बांधणी. प्रादेशिक पक्षांची मिळेल का ममता? 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी तयारी सुरू केली आहे आणि यासाठी नितीश कुमार यांनी पुढाकार घेतलाय. नितीश कुमार महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. शिवसेना आणि जेडीयू एनडीएचे घटक पक्ष होते. हा धागा दोन्ही पक्षांना एकत्र आणतोय. मात्र भाजपला आव्हान द्यायचं असेल तर 2 धाग्यांनी भागणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, एनडीएतला जुना सहकारी अकाली दल, एनडीएचे संयोजक राहिलेले चंद्राबाबू नायडू, ओडिशाचे सीएम नवीन पटनायक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि एनडीएत रेल्वे मंत्री राहिलेल्या ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, हेमंत सोरेन यांच्यासह दक्षिण भारतातील प्रादेशिक नेत्यांना नितीश कुमार भेटणार आहेत. एकंदरीतच तिसऱ्या आघाडीसाठी विरोधकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. विरोधक तयारीला लागलेले असतानाच पंकजा मुंडे यांनीही कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचं आवाहन केलंय. 2024ला परळी मतदारसंघात पक्षांनी तिकीट दिलं तर त्याच्या तयारीला लागणार आहे. असंच आहे माझं. जरूरत से ज्यादा ईमानदार हूं मैं, जरूरत से ज्यादा ईमानदार हूं मैं, इसलिए सबके नजरों में गुनहगार हूं मैं. लोकसभेसाठी विरोधकांनी तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र त्यात त्यांना कितपत यश मिळेल
यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. विरोधकांनी तिसऱ्या आघाडीसाठी जोर लावलाय. मात्र पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार, पंतप्रधान कुणाला करणार, हे मुद्दे अजून स्पष्ट झालेले नाहीयेत. त्यामुळे याच मुद्द्यावरून अस्तित्वात येण्याच्या आधीच तिसऱ्या आघाडीचे 3-13 वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आगामी आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच चर्चेत आलाय आणि वादातही सापडलाय. कारण भाजपचे आमदार राम कदम यांनी आता थेट इशारा दिलाय की हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाहुयात त्यांनी नेमका असा इशारा का दिला ते. आदिपुरुष महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. राम कदमांचा आक्रमक पवित्रा. किरकोळ प्रसिद्धीसाठी देवी देवतांचं विडंबन. कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा आणि आस्थेला ठेच. राम कदमांनी ठणकावलं. मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आगामी आदिपुरुष या चित्रपटाची सातत्यानं एकच चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. यानंतर अनेकांनी या सिनेमाला ट्रोल करायला सुरुवात केली. काही नेटकऱ्यांनी तर कलाकारांच्या लुकबद्दलही खिल्ली उडवली. आता या चित्रपटाला राजकीय नेत्यांकडूनही विरोध होतोय. भाजप नेते राम कदम यांनी या चित्रपटाला कडाडून विरोध केलाय. आदिपुरुष हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असा थेट इशारा भाजप नेते राम कदमांनी दिलाय. आमच्या हिंदू देवी देवतांचं विडंबन असणारी आदिपुरुष फिल्म आम्ही आमच्या महाराष्ट्राच्या भूमीत प्रदर्शित होऊ देणार नाही. काही फिल्म निर्मात्यांची ही सवय झाली की हिंदू देवी देवतांचं फिल्ममध्ये विडंबन करायचं, फुकटची पब्लिसिटी मिळवायची आणि कोट्यावधी रुपयाचा धंदा करायचा. इतकंच नव्हे तर अशा किरकोळ प्रसिद्धी करता कोट्यवधी हिंदूंच्या भावनांशी खेळणाऱ्या दिग्दर्शकाला बॉलिवूडमधून कायमचं हद्दपार करायला हवं असं राम कदम यांनी ठणकावलंय. तुम्हाला कोट्यावधी रुपये कमवायचे म्हणून आमची श्रद्धा, आमची आस्था, आमच्या देवी देवतांचं तुम्ही विडंबन कराल आणि मग निर्लज्जासारखे येऊन माफी मागतील, आम्ही सीन कट करतो म्हणतील. आता माफीनामा नाही, सीन कट करण्याची नाटकं पण नाहीत, हे सगळं ठरवून होतंय. म्हणून अशा प्रकारची फिल्म ही कायमची बॅन केली पाहिजे. आणि हे करण्याच्या पाठीमागे जे षडयंत्री लोक आहेत त्यांना देखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही काळासाठी काम करता येणार नाही. अशा प्रकारची बंधनं घालण्याची आता ही वेळ आली. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटातील व्हीएफएक्स, हनुमान आणि रावण यांचा लुक यावर देखील सोशल मीडियावरून बरीच टीका झाली होती. आणि आता चित्रपट प्रदर्शनाच्या बंदीमुळे आदिपुरुषच्या अडचणीत आणखी वाढच झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यामध्ये जलयुक्त शिवार योजना पुन्हा एकदा नव्यानं सुरू करणार अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. युती सरकारच्या काळातील या योजनेमुळे राज्यात 39 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलं होतं, तर 27 TMC पाणी साठवता आलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा ही योजना सुरू करत प्रत्येक गाव जलयुक्त करू असा निर्धार फडणवीस यांनी बोलून दाखवला. उद्धव ठाकरे सरकारनं 2021मध्ये जलयुक्त शिवार योजना बंद केली होती. या योजनेच्या अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करण्याचा इशाराही ठाकरे सरकारनं दिला. मात्र आता हीच योजना पुन्हा सुरू करणार असल्याचा निश्चय देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला. आता पुन्हा एकदा आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये जलयुक्त शिवार योजना आपण सुरू करतोय आणि आता जलयुक्त शिवारच्या पुढचा टप्पा देखील आपण हातामध्ये घेणार आहोत, ज्यामध्ये प्रत्येक गाव हे जलस्वयंपूर्ण असेल आणि त्या पाण्याचा योग्य उपयोग ते गाव आपल्याला करताना दिसेल. त्याही संदर्भातला प्रयत्न आपण करणार आहोत. आणि या सगळ्याच्या पाठीमागे आपल्याला नैसर्गिक शेती हा एक ध्येय ठेवायचा, हेतू ठेवायचा आहे.
जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आपण रबीचं पीक जास्त घेता आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केला. आज मला सांगताना आनंद वाटतोय की या जलयुक्त शिवारमुळे 39 लाख हेक्टर शेती ही रबीच्या पिकाकडे वळली. 27 TMC पाणी आपण थांबवू शकलो आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला त्याच्या माध्यमातून फायदा झाला. वळूयात पुढच्या बातमीकडे. ईडीच्या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर आता अनिल देशमुख यांच्या वकिलांनी CBIच्या कोर्टात धाव घेतली आहे. कारण CBIनं दाखल केलेल्या प्रकरणात अनिल देशमुख यांना अद्याप न्यायालयानं दिलासा दिलेला नाही. त्यामुळे CBI कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला. अनिल देशमुखांची CBI कोर्टात धाव. जामिनासाठी CBI कोर्टात अर्ज. अनिल देशमुखांना दिलासा मिळणार का? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनासाठी त्यांच्या वकिलांनी आता CBI कोर्टात अर्ज दाखल केलाय. या प्रकरणी CBIला 14 ऑक्टोबर पर्यंत आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले. सत्र न्यायालयामध्ये CBI कोर्टमध्ये माननीय देशमुख साहेबांचा अर्ज केला आहे जामीनसाठी आणि ते अपोजिट साईडला आम्ही सर्व्हिस केला दिला आहे, कॉपी दिली आहे आणि आता ते त्यांची रिप्लायसाठी स्टेसाठी 14 तारखेला ठेवला आहे. ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला असला तरी अद्यापही त्यांची तुरुंगातून सुटका झालेली नाही. कारण जामीन मंजूर केल्यानंतर सुप्रीम कोर्टात अपील करता यावं याकरता उच्च न्यायालयाने आपल्या आदेशाला स्थगिती दिली आहे. ईडी प्रकरणात देशमुख यांना उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला असला तरी CBI प्रकरणात अद्याप दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे आता अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगात होणार की तुरुंगाबाहेर हे कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शासन आदेश डावलून महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उद्योजकांना सबसिडीत देताना मोठा घोटाळा केला अशी चर्चा होती. पण आता हे सिद्ध झालंय आणि हे धक्कादायक वास्तव न्यूज 18 लोकमतनं पुढे आणलंय. न्यूज 18 लोकमतच्या हाती अधिकाऱ्यांनी काढलेल्या त्या आदेशाची पत्रच लागलेत. अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर संगणकीय प्रणालीमध्ये काही बदल केले आणि सबसिडी देणाऱ्यांसाठी काही खास सूटही दिली, ज्यामुळे महावितरणमध्ये जवळपास 500 कोटी रुपयांचा सबसिडी घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. महावितरण उद्योजकांवर मेहरबान. उद्योजकांच्या फायद्यासाठी नियमांना हरताळ. संगणकीय प्रणालीमध्ये अधिकाऱ्यांकडून बदल. उद्योजकांनी 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप. राज्यातील महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उद्योजकांसाठी कशा प्रकारे नियमांना हरताळ फासत उद्योजकांवर मेहरबानी केली हे उघड करणारी ही पत्र. महाराष्ट्र शासनानं 24 मार्च 2017च्या शासन आदेशात नवीन उद्योगांना सबसिडी देताना जिल्हा उद्योग केंद्र आणि संबंधित संस्थेचे पात्रता प्रमाणपत्र अनिवार्य केलं होतं. शासन आदेशानुसार पात्र ग्राहकांकडून नवीन उद्योगांचं अनुदान वाटप करणं आधी जिल्हा उद्योग केंद्राचं पात्रता प्रमाणपत्र घेणं अभिप्रेत होतं. परंतु संगणकीय प्रणालीमध्ये आवश्यक बदल करताना नवीन उद्योगासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर पात्रता प्रमाणपत्र अपलोड करणं बंधनकारक करण्याऐवजी हेतुपुरस्पर फक्त डेटा ऑफ कनेक्शन 1 एप्रिल 2016 नंतरची असावी अशी प्रणाली विकसित करण्यात आली. अधिसूचनेनंतरच्या ऑफिस नोटमध्ये नवीन उद्योग कोणास धरावा तर ज्या उद्योगाची वीज जोडणी 1/4/16 पासून दिलेली आहे अशा उद्योगांना नवीन उद्योग धरून त्यांना अनुदान देण्यात यावे अशा प्रकारचा मजकूर महावितरणच्या मुख्यालयात वरिष्ठांनी मंजूर केलेला आहे. ही मुख्यालयी ज्यांनी शासनाच्या अधिसूचनेनुसार संगणकीय प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल न करता आपल्या सोयीचे बदल केले हे खरे गुन्हेगार आहेत आणि यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. तत्कालीन कार्यकारी संचालकांनी पात्रता प्रमाणपत्र अपलोड करण्याबाबत प्रणाली विकसित करावी असे स्पष्ट निर्देश दिलेले होते. पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. या प्रकरणी आम्ही महावितरणचे चीफ इंजिनियर दत्तात्रय बनसोडे यांच्याकडून त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कुठलंही उत्तर न देता आमचा फोन कट केला. हॅलो तर नमस्कार, तुषार कोवडे बोलतो न्यूज 18 लोकमत मधून नागपूरवरून. कुठून?
तुषार कोवळे नागपूरवरून बोलतोय, न्यूज 18 लोकमत चॅनलमधनं. तर एक मला माहिती पाहिजे होती, आपलं जे महावितरणचं जे उद्योजकांसाठी नवीन उद्योगांसाठी जे सबसिडीचा विषय होता त्यामध्ये 2017चा जो GR आहे 24 मार्चवाला, त्यामध्ये हे जे कंपन्शन होतं जिल्हा उद्योग केंद्राचं संगणकीय प्रणालीमध्ये, तर 2019 मध्ये पण त्या महावितरणच्या या पळवाटेमुळे अनेक उद्योजकांनी आपले जुने मीटर कट करून त्या ठिकाणी जुन्या उद्योगांसाठी नवीन मीटर घेतल्याचं दाखवलं. डेट ऑफ कनेक्शनचा फायदा घेत बोगस पद्धतीनं महावितरणची सबसिडी लाटली. त्यामुळे सबसिडी घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या समितीनं या वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील चौकशी करणं गरजेचं बनलंय. यानंतरच कुणाच्या फायद्यासाठी कुणाच्या सांगण्यावरून शासन आदेश डावलण्यात आला हे स्पष्ट होणार आहे. संगणकीय प्रणाली विकसित करताना शासन आदेशाला हरताळ फासत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सबसिडी लाटणाऱ्या उद्योजकांना वाट मोकळी करून दिली. त्यामुळे सबसिडी घोटाळ्याची चौकशी होताना या अधिकाऱ्यांची पण चौकशी का होऊ नये हा महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोवळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. ईशा अंबानी यांनी देशातील पहिल्या कला सांस्कृतिक केंद्र उघडण्याची घोषणा केली. मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये हे कला सांस्कृतिक केंद्र असणार आहे. 31 मार्च 2023ला हे केंद्र सुरू होईल. या कला आणि सांस्कृतिक केंद्रात परफॉर्मिंग आर्ट्ससाठी एक ग्रँड थिएटर, एक स्टुडिओ थिएटर आणि द क्यूब यांचा समावेश असेल. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. 2022-23 या वर्षातील हिरो इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होते. कोची इथल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गेल्या सीझनमधील उपविजेता केरला ब्लास्टर्स आणि ईस्ट बंगाल FC यांच्यातल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. यावर्षी प्रेक्षकांना फुटबॉलचा थरार अनुभवता येणार आहे. ही स्पर्धा या फुटबॉल लीगसाठी आणि भारतीय फुटबॉल क्षेत्रासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे, असं मत फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडच्या फाउंडर आणि अध्यक्ष नीता अंबानी यांनी म्हटलं आहे. नोरू चक्रीवादळामुळे देशातील काही राज्यांमध्ये मान्सून पुन्हा एकदा जोर धरणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. या पावसामुळे भाजीपाला आणि फुलांच्या लागवडीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. देशातल्या अनेक राज्यांमध्ये दसऱ्याच्या दिवशी हलका पाऊस झाला. खरं तर चीनच्या समुद्रातील नोरू वादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय. वादळी वारे वाहू लागले, त्यामुळे आर्द्रता वाढल्यानं पाऊस पडतोय. हा पाऊस ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि आता आणखीन एक चिंताजनक बातमी सर्वसामान्यांच्या दृष्टीने थोडी जास्त, कारण तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या OPEC प्लस यानं तेल उत्पादनात प्रति दिवस 20 लाख बॅरलपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आणि त्याचा थेट परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर सुद्धा पाहायला मिळू शकतो. ओपेकच्या या घोषणेमुळे पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढतील अशी भीती आहे. जागतिक पातळीवर असलेल्या कच्च्या तेलाच्या मागणीतील त्याचं प्रमाण जवळपास 2% इतकं आहे. पण कच्च्या तेलाच्या उत्पादनात नोव्हेंबरपासून कपात होणार आहे. OPEC प्लसनं उत्पादन कपातीचा निर्णय घेतल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात लवकरच वाढ झालेली पाहायला मिळू शकते. दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.